सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या सिरीजवरती ज्या सगळ्यात जास्त कमेंट असतात तर त्या असतात विजय भाऊंच्या. विजय भाऊ लेखे पुण्यातलेच आहेत आपल्या. त्यानंतर हितेश भाई आहेत, त्यानंतर दीपक भाऊ आहेत, देवीदास दादा आहेत, आता बरीच नाव आहेत अशी. जर तुम्हाला टॉप लेनने चालायची सवय असेल ना तर ते सोडून द्या, नाही तर मग तुमच्या गाडीवरती परिवहनच्या साईडवरती जाऊन पावत्या चेक करा किती पडलेल्या आहेत. दिवसा प्रवास करताना टॉप लेनला इथं पावती येते म्हणजे येतेच. आज आपली पण तळपायाची आग मस्त घालून जाते ही गोष्ट ऐकल्यावर. आणि मी हा विषय घेतला याच्यासाठी की आता प्रत्येक इन्फ्लुएन्सर, आता तुम्हाला आम्ही काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो की जे आम्हाला अनुभवायला भेटतं ते तुमच्यापर्यंत जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यावरती बऱ्याच जणांची मतभिन्नता नक्कीच येईल, तुमच्या कमेंट्स पण भरपूर येतील. पण मला असं वाटतंय मित्रांनो, वैयक्तिक बघा, आता जी पाचही बोटं सारखी नाही आहेत. आज आपण समाजामध्ये राहतो, आपल्या प्रत्येक जाती धर्माचे मित्र आहेत आणि आपण तिथं म्हणजे एखाद्याला भाडं देताना किंवा एखाद्याकडून भाडं घेताना आपण जात बघून भाडं घेत नाही किंवा देत नाही की आपल्याला काही मदत लागली. आता मदतीचाच विषय आठवला म्हणून सांगतो. काल सकाळी 6 वाजता माझा फोन उचलणारा तो माझा मित्र अमित, मी अर्ध्या रात्री फोन केल्यानंतर मला काही प्रॉब्लेम झाली आहे गाडीची, तो फोन उचलणारा तो मोहम्मद, आणि मला कधी फोन केल्यानंतर दादा जय शिवराय म्हणणारा तो माझा रियाज. मी आता माझं असं म्हणतो का, तर कधी आपल्यासाठी उभे राहतात आणि जे आपल्यासाठी उभे राहतात ते आपलेच आहेत, आपण पण त्यांच्यासाठी कधीतरी उभं राहतो. तर ते मॉमेडियन आहेत, ते माझे मित्र मॉमेडियन आहेत, असे भरपूर मित्र आहेत, माझे सबस्क्रायबर आहेत. पण ती तळपायची आग माझ्या पण मस्तकात गेली. हाताची पाची बोटं सारखी नसतात ह्यासाठीच सांगतोय मित्रांनो. तुमच्याही बरोबर तुमच्याही शेजारी तुमचे बरेचसे मित्र असतील, प्रत्येक जाती धर्माचे असतील, फक्त त्यांच्याकडं ते जर तुमच्यासाठी चांगले असतील ना तर मित्रांनो खरं त्यांच्याकडे बघण्याचा नजरिया बदलू नका. का आता आपल्याला एकत्र राहायचंय, आपल्याला एकत्र पुढे जायचंय. गुड आफ्टरनून मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर उमदीपासून 21 किलोमीटरवरती आपण थांबलोय आणि लास्टच्या ब्लॉगची म्हणजे बँगलोर सिरीजच्या फर्स्ट एपिसोडची एंड आपण इथंच केला होता. तर इथंच थांबलो, आंघोळ वगैरे उरकली, मस्त पूजा उरकली, गाडीवरती सुद्धा पाणी मारून घेतलं सगळीकडून मस्त असं फ्रेश मूडमध्ये. तर रात्री लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे आपल्या गाडीची लाईटचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे तो रिपेअर करण्यात आपल्याला बराच टाइम गेलाय. तर आता वाजले दुपारचे 2. बघा सूर्य वरती पावत नाही. कपडे धुतली होती ती पण मस्तपैकी वाळलेत. आणि आपली 650 किलोमीटर, 650 नाही 600 किलोमीटर पकडून चाला. ती जर्नी आता जेवढी आज रात्रीत कव्हर करता येईल तेवढी कव्हर करायची. कारण कपडे धुतली होती, बोललो मस्तपैकी आराम करल. आराम तर काय भेटला नाही, पार्ट 1 एडिट करायचा होता त्याच्यामध्येच टाइम गेला. आणि फायनली कपडे झाले तर आता मस्तपैकी रेडी. तर चला आवरून घेऊया. पुढे जाऊन आपल्याला आता बॉर्डर जस्ट वजन काटा इथून थोडंच पुढे गेल्यानंतर लागतो. आणि ऍक्च्युली कॅश पण नाही आहे जवळ, रात्री निघालो त्यामुळं काही कॅश वगैरे घेतली नव्हती. थोडीफार कॅश पण काढायची आहे तर ती पण काढून घेता येईल. मस्त असं चहा मारता येईल. जेवण तर काही सकाळी जे खाल्लं होतं तेच कारण एवढ्या गरमीत कुठं जेवण. 2 ताकाच्या मस्तपैकी 2 ग्लास ताक मारलं, एडिट करायला लागलो. 1-1.5 तास 2 तास गेले त्याच्यात. पार्ट 1 होता, बरेच उलट पालट गोष्टी होत्या त्यामुळे टाइम गेला. तर चला हे आवरून घेऊया आणि इथून आता मस्तपैकी आपली पुढची जर्नी कंटिन्यू करूया. मित्रांनो आपण चेकपोस्टच्या पुढे. आता इथं पण कोणी काय हात दाखवला नाही तरी पण आपल्या पुढचा पिकअप वाला थांबला होता.
भयंकर असा अपघात घडलाय बघा ना या रोडवरती. आता इथं काय असं पळवण्यासारखा पण रोड नाहीये, पण बिचाराचा टायर वगैरे फुटला असेल, दुपारी वगैरे झालेला ऍक्सिडेंट आहे. आणि क्लायमेट बघा मित्रांनो कसलं खराब झालंय. विजा चमकताय विजापूरच्या साईडला बघा. झाली सुरुवात लगेच चालूच पडला साहेब. क्लायमेटचं नाव घेतलं आणि क्लायमेट फिरलं. त्याला मटेरियल काही भिजण्यासारखं नाही आपल्या गाडीत, त्यामुळं काही टेन्शन नाही. ते जरी भिजलं तरी त्याला काही होणार नाही. GI चे पत्रे आहेत, बाकी असं बॉक्स वगैरे काही नाही आहे त्यात. नेक्स्ट मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर ब्लॉग कंटिन्यूच बघा, कारण आपण ह्याच ब्लॉगमध्ये मित्रांनो बँगलोरची जर्नी कंप्लीट करणार आहे. तर रात्री पूर्ण आपण गाडी खेचून घेतली, मस्त असं 300-350 किलोमीटरचं अंतर कव्हर करून घेतलं. अजूनही 250 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. तर शेजारीच गोगार राजस्थानी हॉटेल आहे मित्रांनो, तर इथं थांबलो होतो. सकाळचे 8:30 वाजलेत. मस्त आंघोळ उरकून घेतली, झोपायला अलीकडे एक पेट्रोल पंप होता तिथं थांबलो, कारण पेट्रोल पंपावरती गाडी कधी पण सेफ, त्यामुळं बोललो तिथं थांबावं. आणि आता सकाळी इथं आलो तर समोरच आंघोळीची सोय दिसली, म्हणलं चला काम झालं आपलं. आपल्याला बाकीचा राहिलेला 250 किलोमीटरचा प्रवास इथून कंटिन्यू करायचा आहे. तर चला मित्रांनो, आंघोळ झालेली आहे, पूजा पण उरकली, तर जाऊया मस्तपैकी चहा घेऊया. शक्यतो हेवी नाश्ता करतो, बट हॉटेलमध्ये ना सकाळ काय नाश्त्यालाच नाही. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण आपल्याला बँगलोरची यायची जर्नी फक्त 2 एपिसोडमध्ये संपवायची, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर लास्टच्या सिरीजच्या मित्रांनो आपण कमेंट वाचत बसलो होतो यावेळेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या सिरीजवरती ज्या सगळ्यात जास्त कमेंट असतात तर त्या असतात विजय भाऊंच्या. विजय भाऊ लेखे पुण्यातलेच आहेत आपल्या. त्यानंतर हितेश भाई आहेत, त्यानंतर दीपक भाऊ आहेत, देवीदास दादा आहेत, आता बरीच नाव आहेत अशी, देवा आहे, त्यानंतर मिलिंद दादा आहेत, त्यानंतर सतीश दादा आहेत. आता सरनेम सगळ्यांचे घेत बसत नाही, तुमच्या नावावरती तुमच्या लक्षात येत असेल. त्यानंतर टुरिस्ट लोकेशन म्हणून आहे, सचिन दादा पवळे आहेत, त्यानंतर सौरभ सूर्यवंशी आहे, बालचंद्र जोशी दादा आहेत, त्यानंतर इम्रान भाई आहेत, त्यानंतर रवींद्र बावनकर आहेत, MS 50 करोडवाला आपले डोंगरे दादा आहेत, त्यानंतर सचिन दादा आहेत, प्रभू ब्लॉग, रुपेश चव्हाण दादा आहेत, आर्यन गायकवाड दादा आहेत. असे बऱ्याच कमेंट आहेत. तर सगळ्यांच्या कमेंट वाचत होतो. आणि मित्रांनो आता इथून मस्तपैकी सिरा लागल पुढं. त्यानंतर नीलमंगला मार्गे पण एक मार्ग आहे आणि दुसरा नाईस रोडने पण जातो. तर आपण जो बँगलोर म्हैसूर हायवे ना, तर त्याच रोडवरती आपलं लोकेशन आहे. त्यामुळं जर नाईस रोडचा टोल वाचवायचा असेल तर आपल्याला पर्याय शोधावाच लागणार आहे, कारण येताना परत नाईस रोडने यायचं नीलमंगल्याला, त्यामुळे टोल खर्च 500 रुपये इथंच आपले जातील. तर वाचवण्याचा प्रयत्न करू, नवीन रोड ट्राय करू. तर चला इथून मस्तपैकी निघूया. तर पुढं आपल्याला सिरा लागल. आणि मित्रांनो इथून पुढं म्हणजे सिऱ्यापासून बँगलोर सिटीपर्यंत जर तुम्हाला टॉप लेनने चालायची सवय असेल ना, तर ते सोडून द्या. नाही तर मग तुमच्या गाडीवरती परिवहनच्या साईडवरती जाऊन पावत्या चेक करा किती पडलेल्या आहेत. दिवसा प्रवास करताना टॉप लेनला इथं पावती येते म्हणजे येतेच. बँगलोर सिटीमध्ये जायचं ना, जसं अहमदाबादमध्ये आहे तसं एक्सप्रेस हायवेला आहे आपल्या पुणे मुंबईला. त्यामुळं सिरा क्रॉस केला का आपली सेकंड लेन, थर्ड लेन दिवसा कधीही ट्राय करा, तुमची पावती वाचल. नाहीतर मग तुम्हाला पावती फिक्स. तर परवा मित्रांनो आपण निघालो पुण्यामधून, आणि परवा दुपारच्या नंतर जी भारताबरोबर एक घटना घडली ती खरंच खूप वाईट होती.
दहशतवादी हल्ला झाला जो काश्मीरमध्ये आपल्या 27 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आणि आतंकवाद्यांनी जात बघून मारलं म्हणे. कंटिन्युअसली न्यूजवरती हीच गोष्ट दाखवली जाते. हिंदू टार्गेट केले जातात, हिंदू टार्गेट केले जातात. घटना खूप निंदनीय. ज्यांनी केलंय त्यांना सरकार तर नक्कीच शासन करेल. आणि भारत टांगड्या भरणारा देश नाहीये, तो ऍक्शनला रिॲक्शन देणारा देश आहे. हा, आमच्या शब्दावर पाय द्याल, उत्तर तर नक्कीच भेटणार. तर त्याचं उत्तर त्यांना भेटल. पण जे वारले त्यांचं काय, ते निर्दोष होते, तर त्यांच्यासाठी आपण मनापासून प्रेयर करा. सगळ्यांनी मनापासून प्रेयर करा. त्यांच्या आत्म्याला देव लवकर शांती लाभो आणि त्यांच्या मृत्यूचा बदला देश लवकर देऊ. कारण हे कृत्य घडलंय हे चुकीचंच घडलंय. फक्त मला या गोष्टीचं वाईट वाटलं की आपल्या न्यूज ज्या आहेत त्या कंटिन्युअसली एकच गोष्ट दाखवत आहेत की नाही, हिंदू बघून मारले, हिंदू बघून मारले. आज आपली पण तळपायाची आग मस्तकाला जाते ही गोष्ट ऐकल्यावर. आणि मी हा विषय घेतला याच्यासाठी की आता प्रत्येक इन्फ्लुएन्सर, आता तुम्हाला आम्ही काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो की जे आम्हाला अनुभवायला भेटतं ते तुमच्यापर्यंत जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यावरती बऱ्याच जणांची मतभिन्नता नक्कीच येईल, तुमच्या कमेंट्स पण भरपूर येतील. पण मला असं वाटतंय मित्रांनो, वैयक्तिक बघा, आताची पाचही बोटं सारखी नाही आहेत. आज आपण समाजामध्ये राहतो, आपल्या प्रत्येक जाती धर्माचे मित्र आहेत आणि आपण तिथं म्हणजे एखाद्याला भाडं देताना किंवा एखाद्याकडून भाडं घेताना आपण जात बघून भाडं घेत नाही किंवा देत नाही की आपल्याला काही मदत लागली. आता मदतीचाच विषय आठवला म्हणून सांगतो. काल सकाळी 6 वाजता माझा फोन उचलणारा तो माझा मित्र आमिर, मी अर्ध्या रात्री फोन केल्यानंतर मला काही प्रॉब्लेम झाली आहे गाडीची, तो फोन उचलणारा तो मोहम्मद, आणि मला कधी फोन केल्यानंतर दादा जय शिवराय म्हणणारा तो माझा रियाज. मी आता माझं असं म्हणतो का, तर कधी आपल्यासाठी उभे राहतात आणि जे आपल्यासाठी उभे राहतात ते आपलेच आहेत. आपण पण त्यांच्यासाठी कधीतरी उभं राहतो. तर ते मॉमेडियन आहेत, ते माझे मित्र मॉमेडियन आहेत, असे भरपूर मित्र आहेत, माझे सबस्क्रायबर आहेत. पण ती तळपायची आग माझ्या पण मस्तकात गेली. हाताची पाची बोटं सारखी नसतात ह्यासाठीच सांगतोय मित्रांनो. तुमच्याही बरोबर, तुमच्याही शेजारी तुमचे बरेचसे मित्र असतील, प्रत्येक जाती धर्माचे असतील. फक्त त्यांच्याकडं ते जर तुमच्यासाठी चांगले असतील ना, तर मित्रांनो खरं त्यांच्याकडे बघण्याचा नजरिया बदलू नका. का आता आपल्याला एकत्र राहायचंय, आपल्याला एकत्र पुढे जायचंय. आता इथं राजकारण सर्वात मोठाचा विषय, त्यानंतर न्यूज रिपोर्टर जे कंटिन्युअसली जातीय दंगे फैलवण्यासाठीच बसलेले, त्यांचा बिझनेस झालाय तो. ते तुम्हाला तुमच्या टार्गेट पासून डायव्हर्ट नक्कीच करण्याचा प्रयत्न करतील, माती भडकवण्याचा प्रयत्न करतील. तर खरंच माती भडकून देऊ नका, आपले टार्गेट मिस करू नका. जे सत्य आहे ते तुम्हाला जर वाटतंय की तुमच्या बाजूला आहे इनलिगल ऍक्टिव्हिटी आहे, तो कोणत्याही जाती धर्माचा असो, तुम्हाला चुकीचं वाटतंय नक्कीच ते तुम्ही हायलाईट करा, सांगून द्या. टॉलरेट करू नका, त्या गोष्टीला टॉलरेट करू नका, इग्नोर करू नका. चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे, या मतावरती ठाम राहा. तर तुम्हाला वाटतंय की अशा गोष्टी घडतायत, काही एक इन्सिडन्स ऍक्टिव्हिटी घडत असेल, तुम्हाला वाटते ती चुकीची, तो रोखण्याचा प्रयत्न नक्की करा. आपण काय करतो, रस्त्यावरती एखादा पोलीस जर आपल्याकडे एंट्री मागायला आले, कॅमेरा काढण्याचा प्रयत्न करतो का, ते चुकीचं आहे म्हणूनच दाखवतो. आज एवढं तळतळून बोलण्याचं कारण आहे की माझ्या मनाला सुद्धा ती गोष्ट, हा मी एक हिंदू मराठा आहे, मला ती गोष्ट खटकली का, तर माझ्या धर्मावरती तो अटॅक झालाय मी असं म्हणतो, तर माझ्या देशावरती तो अटॅक झालाय. आज आपलं गव्हर्नमेंट एवढं स्ट्रॉंग आहे, आपली आर्मी एवढी स्ट्रॉंग आहे, त्याचा ईट का जेव्हा पत्थर से देगे तो देगे, देणार ते नक्कीच देणार, सुट्टी तर नाही भेटणार. पण तुम्ही तुमच्या टार्गेट पासून डायव्हर्ट होऊ नका. काही लोक तुमची डोकी भडकवत असतील, चुकीच्या न्यूज फॉलो करू नका. जे सत्य आहे येईल ते बाहेर, सत्य तर कधी लपलंच नाही, ते नक्कीच बाहेर येईल. तर चला मित्रांनो, आपली जर्नी आहे. पण हा विषय गेले 2 दिवस बघतोय मी, न्यूजवरती कंटिन्युअसली चेक करतोय आणि खरंच खूप वाईट झालं. तर खरंच त्यांच्यासाठी उभे राहा, जे आपले शहीद झालेत लोक, त्यांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली द्या. आणि खरंच पुन्हा एकदा तेच सांगायला मित्रांनो, जर तुमच्या शेजारी काही इनलिगल ऍक्टिव्हिटी घडत असेल ना,
तर नक्की ते हायलाईट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे कोणताही प्लॅटफॉर्म असो त्या प्लॅटफॉर्मवरती ते हायलाईट नक्की करा. नीलबंगल्याच्या अलीकडून आपण राईट घेतला होता रामनगरसाठी. आणि हा जो परिसर आहे ना मित्रांनो, इथं भरपूर असे आमराई आहे. आमराई म्हणजे बँगलोरचा जो हापूस आहे ना, बँगलोरचा हापूस, तो या परिसरामध्ये भरपूर आहे. छोटासा घाट आहे आणि हा डायरेक्टली आपल्याला रामनगरला जातो. तर बघा ना कसला मस्त असा परिसर आहे. रस्ता खूप छान आहे हा मित्रांनो. टोल आहे 40-50 रुपये काहीतरी टोल काटला असेल या रोडला. बट आपला नाईस रोडचा जो टोल आहे ना तो पूर्ण वाचलाय. आणि या रोडला नाईस रोड पेक्षा काही कमी नाही म्हणता येणार, कारण असला मस्त नेचर आणि नेचर मध्ये हा रोड. नागमोडी वळणं, छोटस फॉरेस्ट, छोट नाहीये भरपूर मोठं आहे फॉरेस्ट, पण रहदारी आहे पूर्ण. आणि हे बँगलोरचे हापूस. कशी आहे शाळा मित्रांनो? इंडियन स्कूल आहे बरं का, दयानंद सागर युनिव्हर्सिटी. आपल्याला घ्यायचा इथून लेफ्ट, याच्या अगोदर घेऊ त्या बोरिंगच्या गाडीच्या. आपण आपल्या लोकेशन वरती पोहोचलो, हरोहल्ली. वेलकम टू हरोहल्ली. तर आपला 4चा टायमिंग होता आणि आपण 2 वाजताच पोहोचलो. तर इथं मस्त वेगळं आता जेवण करू. इथं गाडी लावू साईडला. 1:45 वाजलेत. लय रिलॅक्स ट्रिप केली आहे बरं काही कम्प्लीट, कारण आपल्याकडे काही घाई नव्हती. 4चा टायमिंग होता, 2ला पोहोचलो. जेवण उरकू, कारण सकाळी 2 बिस्किटावरती आहे फक्त. या मित्रांनो जेवायला. आजच्या मेनू मध्ये अंडा राईस. कर्नाटका इंडस्ट्रियल आणि हे आपले इंडस्ट्रियल. तर चला मित्रांनो मस्तपैकी अंडा राईस खाला 50 रुपयाचा. लेमन राईस ऍक्च्युली काय भेटला नाही. तर मस्त अशी आपण ट्रिप कंप्लीट केली आहे मित्रांनो. ह्या ट्रिपला जो काही हिशोब येतो, आता आपण गेटवरती पोहोचल्यानंतर गाडी खाली करून घेऊ. बाकी व्हील साईजचं बुकिंग आहे, तर ते बाकी राहिलेली प्रोसेस पण तुम्हाला मी दाखवून देतो. बाकी आपल्याला फक्त ट्रॅक करावं लागतं. त्यांनी जो टायमिंग वगैरे जो आपल्याला दिलेला असतो, तर त्या टायमिंगला जर पोहोचलं तर ठीक आहे, त्याच्या आधी पोहोचलं तर ठीक आहे. बट जर डिले झालं तर काही डेबिट पण होतात असतात त्यांच्या पॉलिसीनुसार बरं का. समोरच दिसत असेल ती कंपनी आहे मित्रांनो, जिथं आपल्याला गाडी खाली करायचं. नवीनच कंपनी बनते, पेंटिंग झाल्यामुळे ती जरा चांगली वाटते. बट आतमध्ये काचा वगैरे बसलेला नाही, त्यामुळं काहीच आतमधून काम झालेलं नाही. तर जे मटेरियल आपण गाडीमध्ये आता घेऊन आलो ना, ते एसीचे सप्लायज आहे, म्हणजे त्याचं ते मटेरियल आहे. ते आतमध्ये आता खाली करून देऊ. आणि मित्रांनो हे व्हील साईजचं बुकिंग होतं, जे आपल्याला पुण्यावरतून लागलं होतं बँगलोरचं 17,200 रुपयाचं. तर 950 किलोमीटरची जर्नी. आणि आपल्याला आज 4चा टायमिंग दिला होता, पण आपण 2 वाजता तिथं पोहोचलोय. तर चला गाडी खाली करून घेऊया. तर मोठी कंपनी आहे त्यामुळे टाईम जाईल. आणि मग या ट्रिपचा टोटल हिशोब मी तुम्हाला क्लिअर करून देईल. तर पहिले गाडी खाली करून घेऊ आणि मग बाहेर आल्यानंतर हिशोब क्लिअर करू. चला. सगळं पडलं मित्रांनो, एवढं हलकं फुलकं आहे. सगळे पदापत खाली आलेत दबलेत पण. तर फोन आपल्याला गेटवरती जमा केला, त्यामुळे आपण काही कॅमेरा जास्त वेळ कंपनीत दाखवू शकत नाही. चुकून जर सिक्युरिटी गार्डने पकडलं तर जप्त व्हायचा. तर आलोय मित्रांनो आपण कंपनीच्या बाहेर. तिथे झाड आहेत, सावलीला कुठेतरी लावूया. एक तासभर गेला असेल आपला खाली होण्यासाठी. ते पुढे झाडाच्या सावली खाली मस्त वेगळी गाडी लावू. तर फायनली मित्रांनो कंपनीच्या बाहेर आलोय. आणि ह्या ट्रिपचा हिशोब द्यायचा राहिला होता. तर हिशोब असा मित्रांनो, ह्या ट्रिपचा 17,200 हे बुकिंग आपल्याला लागलं होतं.
आणि या ट्रिपला खर्च मित्रांनो आपल्याला 7,000 रुपये आला आहे. कारण 7,000चं डिझेल टाकलं होतं, 900-950 रुपयाचा टोल खर्च होता. बट आपलं डिझेलमध्ये आता 2,000 रुपयाचं इथं आल्यावर टाकल्यानंतर त्यामुळं ते जास्त काही खर्च येऊ शकला नाही आपल्याला. टिपी तर आपण ऑलरेडी काढला होता. तर चला मित्रांनो 7,000 रुपये खर्च पकडूया आणि 10,000 रुपये आपल्याला या ट्रिपला प्रॉफिट. तर खूप छान असा रिपोर्ट होता. आता इथून बँगलोरला आपण पुण्याला जाऊ, तिथं ऑफिसला थांबू, तिथून कोणतं बुकिंग भेटतंय हे चेक करू आणि जे काय बुकिंग भेटेल ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. कारण गरमीने ऑलरेडी भरपूर असं व्हायचं. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. निघूया मित्रांनो इथून डायरेक्टली आता बँगलोर सिटी. चलो बाय बाय.